मी श्री कोचिंग क्लासेसमध्ये स्वागत करत आहे। आज आपण परीक्षेचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप थोडक्यात समजून घेऊया। बघा, सायन्सचा पेपर हा भाग 1 आणि भाग 2 मध्ये डिवाइड झालेला असतो। भाग 1 चा पेपर पण 40 मार्क्ससाठी आणि भाग 2 हा पण 40 मार्क्ससाठी असतो। थोडक्यात प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघा, त्याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न असतात। पहिला प्रश्न जो आहे तो बहुपर्यायी प्रश्न म्हणजे रिकाम्या जागा भरा। तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात आणि त्या ऑप्शन मधून एक पर्याय योग्य पर्याय निवडून लिहायचा असतो। असे 5 प्रश्न असतात। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पहिल्यामध्ये ब आकडा असतो, वस्तुनिष्ठ प्रश्न। त्याच्यामध्ये पण एक मार्काचा प्रश्न असतो। त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं बघा, गटातनं बसणारा शब्द, चूक की बरोबर, त्याच्यानंतर नावे लिहा, एलिमेंट्सची नावे वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न एका मार्कासाठी असू शकतात। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो आहे शास्त्रीय कारणे लिहा। शास्त्रीय कारणे लिहा, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात आणि त्यातील कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे असतात। एक प्रश्न 2 मार्काला असा प्रश्न दुसऱ्यातला ए आकडा असतो। त्याच्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला ब आकडा जो आहे तो थोडक्यात उत्तरे लिहा। याच्यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतात, कोणतेही 3 सोडवायचे असतात आणि एक प्रश्न हा 2 मार्काला असतो। मग त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात टिप लिहा याच्यासाठी किंवा गुण आणि दोष लिहा एखाद्या थेरीचे, अशा पद्धतीचे प्रश्न त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले असतात। त्याच्यानंतर आहे प्रश्न तिसरा, तिथे प्रश्न असतो की खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्याच्यामध्ये एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे असतात, दिलेले असतात 7 प्रश्न। त्याच्यामध्ये एक प्रश्न 3 मार्काला असतो। त्या प्रश्नामध्ये एक तुम्हाला डिफरन्स लिहायचा असतो। काही वेळेस त्याच्यामध्ये रिकाम्या जागा दिलेल्या असतात आणि त्याच्यावरून तो टेबल कंप्लीट करून त्या टेबल बद्दल माहिती लिहायची असते। आणि सगळ्यात लास्ट जो प्रश्न आहे तिथे 2 प्रश्न दिलेले असतात, त्यातला कोणताही एक सोडवायचा असतो। प्रश्न हा मोठा असतो, लॉंग क्वेश्चन आहे, तो एक प्रश्न सोडवायचा असतो। 5 मार्क्स असतात। त्याच्यामध्ये बऱ्यापैकी एखादी थेरी असते, त्या थेरीचे गुण दोष, थेरीच्या प्रॉपर्टीज अशा पद्धतीने हा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे।